संत ज्ञानेश्वर महाराज जीवन परिचय. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक तेजस्वी संत, कवी, तत्वज्ञ आणि समाजप्रबोधक होते. त्यांना ज्ञानदेव, ज्ञानेश्वर माऊली या नावांनीही ओळखले जाते. त्यांनी मराठी भाषेतून अध्यात्म आणि भक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. मराठी साहित्याच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. त्यांना निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी 3 भावंडे होती. विठ्ठलपंत यांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा संसार स्वीकारल्यामुळे समाजाने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरांनी वेद, उपनिषदे आणि इतर धर्मग्रंथांचा अभ्यास केला. लहान वयातच त्यांच्यातील ज्ञान आणि आध्यात्मिक सामर्थ्य लोकांच्या लक्षात आले. संत ज्ञानेश्वरांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ. हा भगवद्गीतेवरील मराठी भाषेतील भाष्यग्रंथ आहे. संस्कृतमधील गीतेचा अर्थ सामान्य लोकांना समजावा म्हणून त्यांनी तो सोप्या आणि ओघवत्या मराठीत सांगितला. ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा मानला जातो. याशिवाय त्यांनी अमृतानुभव हा महत्त्वाचा ग्रंथही लिहिला. या ग्रंथात त्यांनी अध्यात्म, आत्मज्ञान, ईश्वर यांचे सखोल विवेचन केले आहे. संत ज्ञानेश्वरांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्याय यांना कठोर विरोध केला. सर्व माणसे समान आहेत आणि देव सर्वांच्या अंतःकरणात वास करतो असा संदेश त्यांनी लोकांना दिला. त्यांच्या विचारांमुळे समाजात समता आणि बंधुभाव वाढीस लागला. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार करून लोकांना सदाचार आणि मानवतेचा मार्ग दाखवला. ज्ञानेश्वरांच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यांनी रेड्याकडून वेद वधवून घेतले आणि चालत्या भिंतीवर बसून चांगदेवांना भेट दिली अशा कथा लोकश्रद्धेत आढळतात. या कथांमधून त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची कल्पना येते. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांची मैत्री विशेष प्रसिद्ध होती. दोघांनी मिळून अनेक तीर्थयात्रा केल्या आणि विठ्ठल भक्तीचा प्रसार केला. वारकरी संप्रदायाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. आज आळंदी हे महाराष्ट्रातील एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. लाखो भाविक दरवर्षी त्यांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत ज्ञानेश्वरांचे कार्य आणि विचार आजही समाजाला प्रेरणा देतात. त्यांनी मराठी भाषेला समृद्ध केले आणि भक्ती, समता, प्रेम व मानवता यांचा संदेश दिला. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांना महाराष्ट्रात माऊली म्हणून अत्यंत आदराने स्मरण केले जाते. त्यांच्या महान कार्यामुळे त्यांचे नाव भारतीय संत परंपरेत अजरामर झाले.